नाथ संप्रदायात दसऱ्याचे आध्यात्मिक महत्त्व. जय गुरुदेव. आज आपण जाणून घेणार आहोत नाथ संप्रदायामध्ये दसरा या सणाचं खास आणि आध्यात्मिक महत्त्व. दसरा म्हणजे फक्त रावण दहन नव्हे तर आत्मदहनाची तयारी. नाथ पंथाच्या दृष्टिकोनातून या पर्वाचं खरं सार काय आहे ते समजून घेऊयात. त्यातील पहिला आहे नाथ संप्रदायाचा थोडक्यात परिचय. नाथ संप्रदाय हा प्राचीन योग परंपरेचा अत्यंत प्रभावी आणि गूढ मार्ग आहे. गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ हे या महान गुरु आहेत. या संप्रदायामध्ये अध्यात्म, साधना आणि आत्मविकासाला सर्वोच्च स्थान आहे. दैनंदिन जीवनात देवपूजा, ध्यान, प्राणायाम आणि गुरुसेवा हे या पंथाचे मुख्य आधारस्तंभ आहेत आणि त्याच या जीवनदृष्टीत दसऱ्याला आहे एक खास स्थान. भाग क्रमांक 2. दसऱ्याचे प्रतिकात्मक महत्त्व. दसरा ज्याला विजयादशमी म्हणतात तो विजयाचा दिवस आहे, पण बाह्य नाही तर आत्म्याचा, साधनांचा आणि वैराग्याचा विजय. नाथ संप्रदायात दसरा म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद्य, मत्सर यांचा विजयाचा मिळवण्याचा दिवस आहे. साधकाने आपल्या आतल्या रावणावर विजय मिळवण्याचा असतो. जसं श्रीरामाने रावणाचा पराभव केला तसंच साधकाने आपल्या मनाच्या विकारावर नियंत्रण ठेवून रावण जाळणं हेच दसऱ्याचे खऱ्या अर्थाने उद्दिष्ट आहे. भाग क्रमांक 3. गुरुतत्वाचं महत्त्व. नाथ संप्रदायामध्ये गुरु ही परंपरा सत्ता मानली जाते. गुरु म्हणजे दार्शनिक मार्गदर्शक जो आपल्याला अज्ञानातून प्रकाशाकडे नेतो. दसऱ्याच्या दिवशी अनेक नाथ साधक आपल्या गुरुचरणामध्ये नवीन साधना आरंभ करतात. या दिवशी गुरूंना वंदना करणं, त्यांचं स्मरण करणं हे पवित्र कर्म मानलं जातं. गुरु हा रथाचा सारथी आहे आणि शिष्य म्हणजे अर्जुन. दसऱ्याला हेच ज्ञान पुन्हा जागृत केलं जातं. भाग क्रमांक 4. शस्त्रपूजा आणि ध्यान योग. दसऱ्याच्या दिवशी नाथ संप्रदायामध्ये शस्त्रपूजेला खूप महत्त्व दिलं जातं, पण ही शस्त्र अनेक तलवारी नव्हे तर अंतःकरणाची साधनाच आहे. त्यातील पहिला आहे प्राणायाम, दुसरा आहे ध्यान, तिसरा आहे मंत्र आणि नामस्मरण. या सर्व साधनाच पूजन करून साधक आपल्या आत्मिक युद्धाची सुरुवात करतो. ही पूजा म्हणजे आपल्यामध्ये असणाऱ्या दिव्य शक्तीचं स्मरण. योग हीच खरी रणभूमी आणि साधना म्हणजे विजय होय. भाग क्रमांक 5. दसऱ्याचा आध्यात्मिक संदेश. नाथ परंपरेमध्ये दसरा हा एक साधना स्मरण दिवस आहे. या दिवशी आपण स्वतःला विसरतो. आज मी कोणत्या विकारावर विजय मिळवला, माझी साधना प्रामाणिक आहे का, गुरु कृपेचा योग्य वापर करत आहे का. दसरा म्हणजे आत्मपरीक्षणाचा, संकल्पनाचा आणि नवीन आध्यात्मिक सुरुवातीचा दिवस आहे. दसरा म्हणजे काय? आत्मपरीक्षणाचा एक किंवा संकल्पनेचा किंवा नवीन आध्यात्मिक सुरुवातीचा दिवस या ठिकाणी मानला जातो. म्हणजे काय? आत्मपरीक्षण करणे किंवा संकल्प धरणे किंवा नवीन आध्यात्मिक सुरुवात करणे याचा दिवस आहे दसरा. भाग क्रमांक 6. साधकांसाठी खास संदेश. नाथ संप्रदाय सांगतो की विजय हा बाहेरच्या गोष्टीवर नाही तर तो आतमध्ये मिळवला जातो. दसऱ्याला तुम्ही एखाद्या माळेचा संकल्प करा, एखादं व्रत घ्या किंवा फक्त 10 मिनिटं ध्यान करून आपण कोण याचा प्रश्न स्वतःलाच विचारा. हे आहे नाथ परंपरेचं दसऱ्यावरचं खरं शिक्षण. तर मित्रांनो, नाथ संप्रदायामध्ये दसरा म्हणजे आत्मविजयाचा सण. तो केवळ उत्सव नसून एक आंतरिक जागृती आहे. जर हे विचार तुम्हाला भावले असतील तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय गुरुदेव दत्त.